चंद्रहार पाटलांचं मोठं विधान समोर आलेलं आहे। उमेदवारीची अडचण असेल तर मागे घेण्याची तयारी असल्याचं चंद्रहार पाटील म्हणतायत। शेतकऱ्यांचा मुलगा खासदार होतोय हे दुखणं काँग्रेसनं जाहीर करावं असं सुद्धा म्हणतायत। मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही असं सुद्धा चंद्रहार पाटील म्हणालेले आहेत। मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नसल्याचं मान्य करतो असं सुद्धा चंद्रहार पाटील म्हणाले। आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी। फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही। तुझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही, तुझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही। माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे। ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं। काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही। स्वप्नील पाटीलांचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। स्वप्नील, चंद्रहार पाटलांनी खरं तर मोठं विधान केलेलं आहे। उमेदवारीची अडचण असेल तर मागे घेण्याची तयारी सुद्धा त्यांनी दाखवलेली आहे। नक्कीच आम्ही आज सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि या मेळाव्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे। त्यामुळे तसेच चंद्रहार पाटील यांच्यासोबत कोणतेही काँग्रेसचे नेते भेटत नाहीत किंवा त्यांच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते दिसून येत नाहीत। त्यामुळे जर शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देण्यास काँग्रेसला अडचण असेल, मित्र पक्षाला उमेदवारी देण्यास अडचण असेल तर मी माघारी घेतो असं मोठं वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे। सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं गेल्या अनेक दिवसापासून दिसून येते। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यापासून काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत। त्यामुळे आज सांगलीमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती आणि याच अनुषंगाने चंद्रहार पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे। जर शेतकऱ्याचा मुलगा खासदार होऊ नये अशी काँग्रेसची इच्छा असेल तर मी माघार घेण्यास तयार आहे असं देखील चंद्रहार पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे।